उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कैरीची रेसिपी होणार नाही असं होत नाही। आज आपण बनवणार आहोत साखर आंबा। वर्षभर टिकणारा आणि चटपटीत व पौष्टिक आंबट गोड अशी चव असणारा असा हा साखर आंबा योग्य प्रमाणात कसा बनवायचा यासाठी रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। आपण पराठ्यांची सिरीज सुरू केलेली आहे, तर चॅनलला व्हिजिट करा आणि माझ्या रेसिपीज बघा आणि एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी कुठलीही रेसिपी टाकली तर सर्वात आधी ती तुम्हाला दिसेल। चला तर आपण आता पुढच्या रेसिपीकडे वळूया। साखर आंब्यासाठी लागणारे आपले साहित्य, मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहे। ह्या तोतापुरी कैऱ्या आहे, कच्च्या एकदम कडक आहे, म्हणजे साखर आंब्यासाठी अशाच कैऱ्या पाहिजे आहे। मऊ असणाऱ्या कैऱ्या अजिबात घ्यायच्या नाही। आणि ह्या अर्धा किलो कैऱ्या आहे आणि दालचिनीचे 2 तुकडे आणि 5-6 लवंग, वेलची पूड, साखर घेतली। एवढी साखर लागणार नाही, आपण हे आंब्याचा गर किती होतो त्यानुसार आपण साखर टाकणार आहे आणि त्याच्यात थोडं तूप टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ। कैरीचे आपण आधी वरचे साल काढून घेऊया। कैऱ्यांचे साल काढून घेतलेले आहे, आता आपण किसून घेऊया। आता किसताना कसे किसायचे, आपले मोठे मोठे काप आले पाहिजे असे किसताना, म्हणून असे उभं धरायची आणि असे बघा, हे असे असे आले पाहिजे, म्हणजे आपला तर साखर आंब्यामध्ये दिसायला पण छान दिसणार। हे बघा, असे लांब लांब किसून घेतलेले आहे मी, म्हणजे दिसायला पण छान दिसतात हे आणि पातळ आहे छान। आपण साखर आंबा करायला सुरुवात करूया। थोडं तूप टाकून घेत आहे मी, जास्त तुपाचा वापर नाही करायचा, थोडंच पाहिजे। आणि याच्यातच मी 2 दालचिनी टाकत आहे। दालचिनीने काय छान सुगंध येतो आपल्या साखर आंब्याला। आणि या आपल्या लवंगा टाकत आहे। आणि याच्यामध्ये मी आता किस टाकणार आहे, याचा वाला आपल्या आंब्याचा। आणि याला छान बारीक गॅसवरच आपण परतून घ्यायचं आहे। याच्यावर थोडं मी झाकण ठेवून घेत आहे, 5 मिनिटं थोडी वाफ घेऊन काढून घेत आहे याची। आंब्याला मी 5 मिनिट वाफवून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी साखर घालणार आहे। ह्याच वाटीने 1 वाटी आपला किस झाला होता आंब्याचा, तर मी 1.5 वाटी साखर घेतली। तर तुम्ही कमी जास्त करू शकता साखर, 1.5च्या ऐवजी 2 वाटी घेऊ शकता। आणि याच्यामध्येच मी चवीनुसार थोडं मीठ घालणार आहे। मिठाने काय कुठल्याही गोडाच्या पदार्थाला छान चव येते। आता हे छान आपण एक जीव होऊ द्यायचं आणि सतत त्याला फिरवत राहायचं आहे, अजिबात तळाला लागू नाही द्यायचं। साखर टाकल्यानंतर त्याला पाणी सुटल्या जाते, ते पाणी पूर्ण आपण मुरू द्यायचं, तेव्हाच तो साखर आंबा छान बनतोय।
बघा आपला साखर आंबा असा झालेला आहे. आता अजून होऊ द्यायचा. आता आपण वेलची पूड याच्यात टाकून घेऊया. वेलची पूडनी काय छान सुगंध येतो त्याला. बघा छान सुगंध आलेला आहे. आणि हे बघा लांब लांब जे केले ना मी आपली किसला ना आंबा, त्याने बघा कसं छान दिसत आहे. म्हणून लांब किसून घ्यायचा कधी पण आंबा. आपण साखर आंबा करा, गुळ आंबा करा, काही केलं तरी असे लांब किसणीने किसून घ्यायचा. याच्यामध्ये तुम्ही केसर पण टाकू शकता. हे बघा झाला आपला साखर आंबा तयार. पण कसं ओळखायचं झालेला आपण, तर हे बघा थोडं गरम आहे, थोडं असं हाताला लावायचं, असं बघायचं चिकटपणा आलेला. याला तार वगैरे काही काढायची नाही आपल्याला. आणि हा चांगला साखर आंबा वर्षभर टिकतो. व्यवस्थित काचेच्या बरणीत ठेवून द्यायचा, हवा पॅक बरणीमध्ये वर्षभर टिकतो. तुम्ही पण घरी ट्राय करा. चला आता याला पूर्ण गार होऊ देणार आहे मी, आणि त्याच्यानंतरच आपण काचेच्या बरणीमध्ये भरणार आहे. झाला आपला साखर आंबा गार. बघा गार झाल्यानंतर कसा घट्टपणा आला त्याला. म्हणून आधी करतानाच त्याला रसरसीत करायचं, म्हणजे असा घट्ट येतो नंतर. आणि आधी जर आपण घट्ट केलं ना तर मग आपल्या खाताने दाताला चिटकतो. म्हणून जरा असा करायचा. आता मी या बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवणार आहे. झाला आपला साखर आंबा तयार. खूप छान झालेला आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा. आणि मी अर्धा किलो कैरीचं केलेलं आहे. तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता, जास्त पण करू शकता, कमी पण करू शकता. त्यानुसार आपली साखर वाढवायची आहे. कैऱ्या जेवढ्या घेसाल त्याच्या डबल साखर घ्यायची आहे आपल्याला. आणि हे मुलांना शाळेच्या डब्यामध्ये चपाती बरोबर पण खायला देऊ शकता. आणि आपण असं पण खाऊ शकतो हे. आणि अशाच माझ्या रेसिपी तुम्ही बघत राहा आणि घरी ट्राय करा. कोणी ट्राय केलेले आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.